आता खरंच कमळी माझी नात आहे की या मुलींमधली कोण आहे हे कळणार तरी कसं? ना मला कमळीच्या घरच्यांबद्दल काही माहिती आहे ना या अनिकाच्या मैत्रिणींबद्दल. काय करू मी आता? कसं ओळखू माझी नात कोण आहे ते? अनिका, बाळा जरा इकडे. अगं तुझ्या या ज्या सगळ्या मैत्रिणी आल्या आहेत त्यांची नावं पत्ते याची एक यादी करून दे ना माझ्याकडे. अच्छा, म्हणजे आता ही म्हातारी या मुलींचे पत्ते शोधून आमचा पत्ता कट करणार तर? वा ग वा म्हातारे. ए अनिका, तिला काही सांगू नको, काही सांगू नको, नाहीतर ती लगेच तिच्या नातीचा शोध सुरू करेल. नो नो अनिका, अनिका. आजी, तुला माझ्या फ्रेंड्सची इन्फो का हवी आहे? तुला सपोर्ट करण्यासाठी त्या इथवर आल्या ना, मग त्यांना असंच रिकाम्या हाताने कसं पाठवायचं? आपण काहीतरी गिफ्ट पाठवू ना त्यांच्या घरी. व्हॉट? खरंच? ओ माय गॉड आजी, तू बोलते खरंच आपण त्यांना गिफ्ट पाठवायचे? वाव, चालेल काय? मला तर पळेल. मी ना आत्ता पिंक्स कडनं सगळे डिटेल्स आणते. थांब. पिंक, कुठे? हा ऐका, आय हॅव अ गुड न्यूज फॉर यू ऑल. बट त्याच्यासाठी ना तुला ते मुली आता आलेल्या ना त्यांची इन्फॉर्मेशन कलेक्ट करून आणावी लागेल. त्यांचं नेम, ॲड्रेस, पॅरेंट्स डिटेल सगळं कलेक्ट करून आण. चल चल जा. ॲक्च्युली अनिका, आपल्या कॉलेजमधल्या मुली तुझ्या रॅलीमध्ये यायला इंटरेस्टेड नव्हत्या, सो आम्ही या मुली रेंटवर आणल्या आहेत. व्हॉट? मूर्ख आहे का तुम्ही? आहेतच. मी काय प्रश्न विचारते? आउट आउट, गेट आउट. मला नाही चेहरा बघायचा. जा. सॉरी. जा. कशा इडियट पाळल्यात. ए, just don't be that in front of me. अनिका थांब. तुम्ही जावा, मला तिच्या संग बोलायचं. निघा म्हणलंय ना. ए गावच्या वेडी झाली आहेस? हा, माझ्या फ्रेंड्सला का घालवलं? आणि पहिली बात तर माझी वाट सोड. चल चल, हट इथून. चिवची वाट? मी तुझ्या वाटेत नाही तर तू मुद्दाम माझ्या वाटेत यायला लागलीस. तुला 1000 वेळा सांगितले ना माझ्या नादाला लागायचं नाही, पण तुला विषाची चव चाखून बघायचीच आहे ना. काय बोलतेस? हा, नादाला? मी का तुझ्या नादाला लागीन? मला काय वेगळे कामं नाही आहेत? का केल्याचे समजा? तूच केलंस ना हे कारस्थान. काय बोलते? कशाबद्दल बोलतीये? तुला मी चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतोय ते. तो व्हिडिओ तूच बदललास ना. तू माझी अब्रू घालवायला निघालेलीस, मला बदनाम करायला निघालेलीस. आलं का ध्यानात? का देऊ एक मुस्काटात म्हणजे सगळं पटापटा आठवल? का केलंस हे समजा? अगं ज्या गोष्टीची मला बोलायला लाज वाटायली, घाण वाटायली, त्याचं तू काहीच विचार न करता करून टाकलंस. काहीच कसं वाटलं नाही ग तुला? तोंड उघड अनिका. हे गावछाप, मी काहीही असं केलेलं नाहीये. तू उगाच तुझ्या तोंडात येईल ना ते असं काही बोलू नकोस. मला माहिती आहे तू काहीतरी आता उगाच तुझी स्टोरी बनवतेस, पण एक लक्षात ठेव, मी काही केलेलं नाही. खोटं बोलायचं नाही अनिका. तुझ्या कपाळावरच्या आट्या आणि तोंडावरची भीती सगळं सांगायला हे तूच केलंस. का केलंस? जरा तरी लाज वाटू द्यायची होती अनिका. अगं कबड्डी, इलेक्शन हे समजा होत राहणार आहे. हार जीत लई महत्वाची नसते, त्याच्या बी पुढे काहीतरी आयुष्य असतंय आणि ते जगण्यासाठी जिद्द, कष्ट सगळं पणाला लावावं लागतंय. पण म्हणून काय आपण आपली पातळी सोडायची नसते? अगं माणुसकी नावाची गोष्ट असते की नाही, त्या बी पुढची गोष्ट. म्हणजे मी एक बाई आहे जशी तू एक आहेस. मग एका बाईची अब्रू पणाला लावताना तुला काहीच कसं वाटलं नाही ग? जरा लाज ठेवायची होतीस. अगं जगातली कुठली बी बाई असू दे, तिच्यासाठी तिचं चारित्र्य, तिचे आबरू, तिचं शरीर म्हणजे सोन्यापेक्षा लई मौल्यवान असते. ती त्याचं पावित्र्य जीवापेक्षा जास्त जपती आहे. आणि तू आज माझ्या पावित्र्याला धक्का लावायला निघालेलीस. स्वतःला माझ्या जागी ठेवून जरा एकदा विचार केला असताना म्हणजे तुला कळलं असतं. माझ्या जागी जर समजा तुझ्यासोबत झालं असतं तर कसं सावरलं असतंस ग?
या सगळ्या धक्क्यातनं बाहेर येणं म्हणजे काय सोपं वाटतंय तुला? अगं मी एक गावाकडनं आलेली साधी सरळ मुलगी आहे. यो घडलेला प्रकार माझ्यासाठी जितकं वाईट आहे तितकंच लय भयानक आहे ग. आमचे विचार तुमच्यासारखे पुढारलेले नाहीत, पण आम्ही असं कोणाच्या आबरूचा अपमान करायचा विचार बी नाही करू शकत, मनात बी नाही आणू शकत ग. जसं प्रत्येक बाईला स्वतःच्या आबरूचं रक्षण करता यायला पाहिजे, तसंच समोरच्याच्या आबरूचा मान बी ठेवता आला पाहिजे. यातच खरं बाई पण आहे. आणि का अगं तुझ्यासाठी ही चेष्टा मस्करी असू शकते, आमच्यासारख्या पोरींसाठी आमची आबरू म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. जस्ट स्टॉप इट. मला नाही ऐकायचंय तुझं हे भाषण. तू हे आज माझ्या संग केलंस, उद्या दुसऱ्या पोरी संग करून तिने तिच्या जीवाचं बरं वाईट केलं असतं तर काय झालं असतं याची कल्पना आहे का तुला? ए गावच्या काय बोलली मी तुला? भास्कर बोलली ना? मला नाही ऐकायचंय तुझं हे भाषण. ना मला इंटरेस्ट आहे आणि ना माझ्याकडे तेवढा टाइम आहे. आणि मला चांगलं माहिती आहे आता ती निंगू पिंगू कचालिंबू घाबरली आहे ना माझ्या अगेन्स्ट इलेक्शन लढायला, म्हणून तू हे सगळं आणतीये, म्हणून तू मला हे सगळं सुनावतीये, मध्ये आणतीये हे सगळं. पण हे बघ सांगून ठेवते, अनिका महाजन ही फक्त जिंकायला जन्माला आली आहे आणि इथून पुढे मी तुझे लाड नाही होऊ देणार माझ्या घरच्यांकडून. वाईफ हो और क्रू. चल निघ. कबड्डी इलेक्शनला उभं राहण्याचा तुझा निर्णय फायनल झालाय ना? होय सर. एक काम कर, हा फॉर्म ताबडतोब भरून दे. आपल्या कल्चरल कमिटीच्या इयरली एक्सपेन्सेसची फाईल आहे, एकदा बघून घ्या. मी असं करतो, सावकाशीने बघून घेतो आणि सही करून पाठवतो. काय कबड्डी निर्णय फायनल झालाय ना, मग आता विचार कसला एवढा सही करायला? तर झेपत नसेल तर अशी स्वप्न बघायचीच कशाला? माझं म्हणणं असं आहे ना, तुम्ही गावातून आलेत की नाही, मग तुम्ही गावाचे कामं करा. गोबर वोबर उचला किंवा मग बेस्ट आमच्यासारख्या लोकांच्या घरात हाऊस होल्डचे कामं करा. होय सर, माझा निर्णय पक्का आहे. सपान फुलले होते कमळी पुढ्यात इकडे इकडे ओळखीच्या या